गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आज चाललो आहे आम्ही. जो ड्रोन हरवला त्याला शोधायला चाललो आहे आणि ते पण 2 दिवसांनी चाललो आहे. त्यामुळे आज राहुलच्या घरी आहे. त्यामुळे आता तो रेडी झाला यायला आणि एवढा तिथे पालापाचोळा होता ना, तिथे पाय ठेवायला की कार वाजायचा. एवढा अशा मोठमोठ्या पानं होती त्या. कुठलं ते सागाच्या झाडाचे. त्यामुळे तो मी प्लॅन एकटा जायचा कॅन्सल केला. तर थोडी हिंमत आली कोणतरी बरोबर असला की. तर आता तेच शोधायला चाललं आहे. तर पहिला सकाळचा नाश्ता करू. नाश्त्यामध्ये सकाळचे आंबोळे आहेत. आंबोल्या नाही मग घावणे घावणे हे बाजूला हो. हां जा सांग. मम्मी तुला ओरडे. काय नाव सांगणार. ए पप्पा इकडे काय काय रक्त आला. सकाळ सकाळ शुभ सकाळ म्हणजे ते स्वर्गनगरी कोकणच्या राज्यासोबत पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका आतंकवादी समजते टाक बॅग करायचे. कोयती वगैरे घेतले. तिकडे झाडं खूप अशी मोठी आहेत. नीट घाल उडल परत काय नीट घाल उडल. हां नीट घालून ठेव. रत्नागिरीमध्ये पोहोचलो आहे आणि 10 ते 15 मिनिटात आपण रत्नदुर्ग किल्ल्यावर पोहोचणार आहे. पुन्हा आलो रत्नदुर्ग किल्ल्यावरती. ड्रोन मिळतोय का बघूया. रिमोट घेऊन फिरतोय 2 दिवस. इकडे खंडोबाचं मंदिर आहे या साईडला. एलकोट जय मल्हार. ड्रोन मिळू द्या आमचा. नाही तेच मी बोलतोय ना, झाडी आहेत. अजून एक डाऊट आहे, वरतून जेव्हा पडला असेल ना त्याची पंख तुटली असणार. कारण कुठल्या तरी झाडमध्ये म्हणजे तो आपोआप लँड होतो जेव्हा सगळे बॅटरी बिटरी होते ना, ड्रेन होते. या ड्रोन एक जागा शोधतो. मग ती कुठेही जागा पाणी पण असेल तरी तिथे तो आपोआप लँड होणार. पण आपला झुडपातच लँड झालेला आहे. पण पडताना कुठल्या तरी झाडाला टच जर झाला असेल त्याची पंख तुटली असणार. 4 दिवसाचा फिरायचा प्लॅन होता, तो अर्धा दिवस या ड्रोनमध्ये जाणार आहे असं वाटतं आहे मला. पण तसं सगळं फिरून घेतलं आहे मी, काहीच नाही राहिलं आहे. प्राणी असेल तर पळून जाईल ना पायाखाली ना पहिलाच. अरे तू शूज घालायची की नाही. काय ग एवढंच अंतरावर आहे. हा जो निळा आहे तिथं आम्ही आहे आणि हा बाण आहे तो ड्रोन आहे. हां बघ जवळ पोचला आपण. बुरुज दिसतोय. बुरुजच्या खाली नसला तर बरं आहे. हां हां बघ पैसे आणलेली घरी. जवळ आलं
हा बघ ड्रोन भेटला. एक मिनिट भेटला. इतनी खुशी इतनी खुशी इतनी खुशी मुझे शपथ नाही ना. तिथं तर बघायला पाहिजे. नाही नाही झाडं बघ एकदम परफेक्ट आला. बघा आईला खतरनाक कोयता बैता घेऊन आणला आता. परफेक्ट लोकेशननी दाखवला बघ कुठे आहे तो. सोमवार मंगळवार आणि आज बुधवारी 2 दिवसांनी ड्रोन शोधायला आम्ही आलो इथं. ड्रोन भेटलेला आहे बघा. आईला बघ ना काही झालं पण नाही. मी विचार केलेला गेला ड्रोन सोडून दिलेला विषय मी. आणि गावातला कोणतरी पोरगा पाहिजे बरोबर कारण मी एकटा आलो एवढं इथपर्यंत आलोच नसतो मी. याला आणि हा ठेवून गेला समोर. जाऊ दे म्हणतो तर लाव दे. खतरनाक. तब्याला बंद करतो मी. फक्त आता चालू आहे की नाही बघितलं पाहिजे. ते घरी जाऊन बघू आता. इथं काय ओपन नको आता. हो आता 2 दिवस ना इथे पण होतं ना धुक्याने पाणी बिनी घुसला असणार. मी 2 दिवसानंतर आज आम्हाला ड्रोन भेटलाय. बघू ना कसा इथंच पडलेला. कुठं कुठं फिरून आलो आम्ही तिकडून तर बघा झाडाझुडपासून सगळ्या. आणि परफेक्ट आहे अजून. आहे ना. हो काय नाही झालं. चला माझी बायको त्याशी रड होती एवढा महागातला गेला. मी बोलले जाऊ दे सोडून दे नवीन घेऊ आपण. एक गेला तर तेव्हा दुसरा नवीन येईल ना. पण भेटला आपला आधीच. मेहनत होती पैसे गेलेले माझे या गोष्टीसाठी आणि त्यामुळे भेटला तो. काय आल्याला दर्शन घेतलेलं मस्त की ते. आल्याला देवीचं पहिलं दर्शन घेतलं. त्या दिवशी काहीतरी चूक झाली असेल आमच्याकडून आणि असं काहीतरी असणार पण भेटला. चला मेहनतीचे पैसे फुकट जात नाहीत. आणि आल्या पटकन 15 मिनटात पण भेटला. जास्त टाईम आमचा वेस्ट नाही झालेला. आणि मस्त आता परत रिटर्न पण लवकर जाऊ घरी. या साईडला शिवसृष्टी बनवलेली आहे. महाराजांच्या काळातलं थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या साईडला कुलाबा किल्ला बनवलेला आहे. प्रतिकृती बनवलेली आहे. हो नक्कीच तुम्ही रत्नागिरीला फिरायला आलात ना तुमच्या फिरण्याच्या ठिकाणामध्ये हे पण ठिकाण ॲड करून ठेवा. वा बोट बघा कसली बनवले. हो केवढी मोठी बनवले बघा ती. तर इकडे छोटी छोटी घरं पण बनवलेली आहेत त्या काळातली. धान्याचे कोठार वगैरे मडकी काम करणारे सांभार. पहिले मंदिरात गेलं दर्शन घेतलेलं. कुठे पडलेला मला माहिती भेटला. बाबा कुठे गेलेलास. तसाच पडून होता तिथे. कोण केलं पुढे काढायला. इथं वरती बघ जरा पटापकन उठवते. चालू झाला. जास्त वरती जोरात नाही पडलं. झाला फायनली उडला. मला वाटलं आतमध्ये 2 दिवस होता ना तर आतमध्ये पाणी बिनी गेला असणार कारण धुकं जमा होतं ना आणि पाणी बिनी जाऊ शकतं. पण ओके आहे एवढा तिकडा म्हणजे काहीच फरक पडला नाही. आणि जिथे पडलं ना तिथे प्रॉपर झाडी वगैरे होती त्यामुळे डॅमेज झाला नाही. किती वेळ लागला शोधायला. 15 मिनिटं. तर मिशन ड्रोनची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. मस्त आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ऑलरेडी याच्या
ज्या ड्रोनमधल्या फुटेज आहेत त्या काढलेल्या आहेत मी, म्हणजे त्या काल एकच व्हिडिओ टाकलेली आहे, तर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या फुटेज ॲड होतील. म्हणजे तुम्ही बोलाल की आधीच्या व्हिडिओमध्ये कशा आल्या फुटेज, तर ह्या अशा आहेत. मी ह्याच्यामधून आता डाउनलोड करून त्यात ॲड करेन मी. चलो.